नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे 34 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर इथे मी पेपरवरती तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. आणि 34 छातीचा ब्लाऊज आहे डीप नेकमध्ये. तर इथे मी मापे लिहून घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे. छाती आहे 34 इंच, कमरघेर 28 इंच आहे, पुढील गळा 6 इंच, मागील गळा 9 इंच आहे आणि आर्मोल म्हणजे मुंड्याची जी गोलाई असते ती 16 इंच घेतलेली आहे. बाही लंबाई 5 इंच घेतलेली आहे आणि बाही रुंदी 13 इंच. तर इथे मी मापे लिहून घेतलेली आहे, त्याच्या मापाने तुम्हाला मापे कशी टाकायची ते तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंचीचे माप टाकून घेते. तर त्याच्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे. इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंचीचे 13 इंच आहे तिचे माप टाकले. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच घेतले, म्हणजे मी 14 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. डीप नेक ब्लाऊज आहे 34 छातीचा. तर इथे मी शोल्डर 5 इंच घेणार आहे. शोल्डर 5 इंच घ्यायची आणि इथून सरळ रेष आखून घेतली. इथे आपल्याला मुंड्याचे उंचीचे माप टाकायचं आहे. तर मुंड्याची उंची मी 5.5 इंच घेतलेली आहे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर छाती आहे 34 इंच, त्याचा चौथा 8.5 इंच. इथं मी तुम्हाला 8.5 म्हणजे 8.5 इंच आणि कमरघेर 28 आहे, तर त्याचा चौथा 7 इंच येते. त्याच्या मापाने आपल्याला मापे टाकायचे आहेत. इथे मी 8.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले. इथे मी 7 इंचावर माप टाकून घेतले. 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची आणि हे जे माप आहे ते आतल्या साईडचे फिटिंगचे माप आहे. इथे मुंड्याच्या गोलाईचे माप टाकून घेते 1 इंचावर. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे गोलाकार काढून घ्यायचा आहे. इथे मी मुंड्याचा गोलाकार काढून घेतला. आता इथे गळ्याची रुंदीचे माप टाकून घेते 2 इंचावर. इथे तयार शोल्डर 3 इंच आलेले आहे, त्याच्यामधून 1.5 इंच मायनस केले, म्हणजे अर्धा इंच मुंड्याच्या साईडला शिलाईमध्ये जाईल आणि 1/2 इंच गळ्याच्या साईडला. तर इथे तयार शोल्डर 2 इंच येणार आहे. इथे 1/2 इंच खालच्या साईडला गळ्याच्या साईडला डाऊन करून घ्यायचे, कधी पण शोल्डर उतरणार नाही. आता इथे आपल्याला पाठीमागच्या गळ्याच्या उंचीचे माप टाकायचं आहे. तर पाठीमागच्या गळ्याची उंची 9 इंच आहे, तयार 9 इंच आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचे, अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल. तर वरच्या साईडला गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे. तर खालच्या साईडला इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेतली आणि एक बॉक्स तयार करून घेतला. त्याच्यानंतर इथे गळ्याला गोलाकार काढून घ्यायचा अशा प्रकारे. आता इथे आपल्याला टक्स पॉईंटचे माप काढायचं आहे, टक्स देण्यासाठी. तर मेजर टेप आहे ती मी फोल्ड करून घेतली. इथे टक्स उंचीचे माप मी 4 इंचावर देणार आहे. 4 इंचावर मी पॉईंट करून घेतला. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घेतले. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे पाठीमागच्या भागाचे मापे टाकून झालेले आहेत. इथे तुम्हाला दाखवते. शोल्डर 5 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 5.5 इंच घेतलेले आहे. गळ्याची उंची मी 9.5 इंच घेतली. इथे तुम्हाला लिहून दाखवते. आणि मुंड्यासाठी मी 1 इंच घेतलेले आहे गोलाईसाठी. टक्स रुंदी इथे तुम्ही बघू शकता 4 इंच आलेली आहे आणि उंची देखील मी 4 इंचच घेतलेली आहे. इथे 34 छातीचा ब्लाऊज आहे. तर इथे चौथा मी 8.5 इंच घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे आणि कमर 28 इंच आहे. तर त्याच्या मापाने इथे 7 इंचावर माप टाकून घेतले. आता इथे पाठीमागचा भाग मी कटिंग करून घेते. त्याच्यासाठी इथे मी आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर डबल पेपर मी ठेवून घेतलेला आहे. मुंड्याची साईड आहे ती मी आहे तशीच कटिंग करून घेतली दोन्ही एक सोबत.
इथे मी खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर शोल्डर मी 5 इंच घेतली होती आणि मुंड्यासाठी 5.5 इंच. त्याच्या मापाने परत एकदा मापे घ्यायची आणि अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा. इथे गळारुंदी 2 इंच घेतली होती आणि पाव इंच डाऊन करून घेतले होते गळ्याच्या साईडला. आता आपल्याला इथे पुढच्या गळ्याच्या उंचीचे माप टाकायचं आहे. तर पुढचा गळा 6 इंच आहे प्लस अर्धा इंच घ्यायचे आणि पाठीमागच्या गळ्यामध्ये देखील आपण 9.5 इंच घेतलेले आहे, अर्धा इंच प्लस करून. इथे 6.5 इंचावर माप टाकून घेते. वरच्या साईडला पाव इंच डाऊन करून घेतलेले आहे, त्याच्या खालच्या साईडला आपल्याला माप टाकायचं आहे. इथे 2.25 इंच घेतलेले आहे गळा रुंदी. जास्त डीप घेऊ नका ब्रॉड, त्याच्यामुळे शोल्डर उतरायची शक्यता असते. इथे 3 इंचावर योगपट्टीचे माप टाकून घेतले आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घेतले. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचे. कटोरीचा शेप येण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला इथे गोलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी कटोरीच्या रुंदीचे माप टाकून घेते. कटोरीची रुंदी मी 4.25 इंच घेतलेली आहे. 34 छातीचा ब्लाऊज आहे, तर त्याच्यासाठी इथे मी 4.25 इंच घेतले आणि इथे गळ्याच्या वरच्या साईडला 1 इंचावर माप टाकून घेतले. आता वरच्या साईडला इथे मी 5.5 इंच आलेले आहे. मुंड्याच्या साईडला पुढच्या भागासाठी अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे आणि ते अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची. इथून 1 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि पुढच्या भागासाठी आपल्याला इथे अशा प्रकारे मुंड्याच्या साईडला गोलाकार देऊन घ्यायचा. आता इथून अर्धा इंच आतमध्ये घेतले आणि ते तुम्हाला माप दाखवते. जेवढं आपण पाठीमागच्या मुंड्याला 1 इंच घेतलेले होते तेवढेच मी आतल्या साईडहून घेतले, म्हणजे अर्धा इंचच आतल्या साईडला मी घेतलेले आहे. पुढच्या भागाचे माप मोजून घेतले तर इथे मी गळ्याला गोलाकार काढून घेतला. आता आपल्याला इथे कटोरीसाठी माप टाकून घ्यायचं आहे. तर मुंड्याच्या साईडहून इथे मी 2.25 इंचावर माप टाकून घेतले. अशा प्रकारे इथे मी पॉईंट देऊन घेतलेला आहे 2.25 इंचावर. त्याच्यानंतर इथे कटोरीचा आकार काढून घ्यायचा. अशा प्रकारे इथे मी कटोरीचा आकार काढून घेतलेला आहे. इथे कमरेचे माप टाकून घेते. 7 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घेतलेले होते ते आणि मार्जिनचे 1.5 इंच. छातीचे माप इथे मी 8.5 इंच पर प्लस 1.5 इंच घेतले. आता आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे. इथे मी कटोरी जी कटिंग करून घेतलेली होती ती क्रॉसमध्ये पेपरवरती ठेवून घेतली आणि पिन लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे आहे तसेच साईडून पेनाने किंवा स्केच पेन काही पण तुम्ही वापरत असेल त्याने असे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे मी कटोरीचा आकार काढून घेतला. आता आपल्याला इथे 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. कटोरी वाढवून घ्यायची आहे, तर इथे मी 1.5 इंच दोन्ही साईडला घेतले. इथून पाव इंच घ्यायचे आणि इथून अर्धा इंचावर माप टाकून घ्यायचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची आणि इकडच्या साईडून आपल्याला कटोरीला गोलाकार काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मी गोलाई देऊन घेतली. त्याच्यानंतर आपल्याला इथे टक्स पॉईंटसाठी कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर मेजर टेप आहे ती मी फोल्ड करून घेतली. इथे पॉईंट काढून घ्यायचा टक्ससाठी आणि इथून आपल्याला वरच्या साईडला 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला देखील मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले आणि इथे आपल्याला दोन्ही पॉईंट अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे.
इथे दोन्ही साईडला दीड इंच घेतले. आता इथे कटोरी वाढवून झाली, कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे कटोरी बरोबर आहे की नाही ती. कटोरी इथे मी कटिंग करून घेतली. अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे जे पेपर असतील ते कटिंग करायचे. परत एकदा माप टाकायचे. इथे मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले आणि इथून क्रॉसमध्ये 2.5 इंच घ्यायचे. हा आपला कटोरीचा पॉईंट आपल्याला आलेला आहे. शिलाई करतेवेळी बराबर असेच माप टाकायचे आणि शिलाई करून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता आपले पाठीमागच्या भागाचे आणि पुढच्या भागाचे कटिंग झालेले आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे कटोरी येईल आणि योकपट्टी आपण कटिंग करून घेतलेली आहे एक्स्ट्रा 1 इंच. ते खालच्या साईडला कमरेच्या साईडला 1/2 इंच जाईल आणि वरच्या साईडला 1/2 इंच जाईल. इथे मी तुम्हाला बराबर पेपर लावून दाखवते फोल्ड करून. वरच्या साईडचा जो बगलच्या साईडचा कटोरीच्या साईडचा भाग आहे तो 1/2 इंच मी फोल्ड करून घेतला. अशा प्रकारे हा 1/2 इंचा जो आपण मी पेपर फोल्ड करून घेतलेला आहे तो शिलाईमध्ये जाईल. म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग बराबर येणार आहे. ते तुम्हाला इथे दाखवायचे होते. आता इथे मी स्लीवची कटिंग करणार आहे. तर त्याच्यासाठी पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती मापून घ्यायची. इथे 8 इंच आणि 1 रेष एक्स्ट्रा आलेली आहे. पण त्याच्यामुळे काही फरक पडत नाही कारण आपल्या मुंड्याची जी गोलाई आहे ती 16 इंच आहे. तर त्याच्या मापाने आपल्याला माप टाकायचं आहे. तर स्लीवची उंची 5 इंच आहे आणि दंडगेर आहे तो 13 इंच आहे. बाही लंबाई 5 इंच आहे. तर त्याच्यामध्ये 1 इंच घेतले आणि इथे मी बाहीची उंचीचे 6 इंचावर माप टाकून घेतले. इथून 1 इंच घ्यायचे. इथे आपल्याला दंडगेरचे माप टाकायचे आहे 6.5 इंचावर प्लस 1.5 इंच मार्जिनचे. आता आपल्याला इथे पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई आलेली आहे त्याचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 8 इंचावर माप टाकून घेतले. इथून खालच्या साईडला आपल्याला 2.5 इंच डाऊन करून घ्यायचं आहे. परत एकदा चेक करून घ्यायचे. इथे मी 8 इंचावर माप टाकून घेतले आणि इथे पुढच्या साईडला पेपर कमी पडतो मार्जिनसाठी. तर मी ज्यावेळी ब्लाऊज पीस कटिंग करीन त्याच्यावरती मी वाढवून घेईन. आता आपल्याला इथे स्लीवचा आकार काढून घ्यायचा आहे गोलाकार. तर त्याच्यासाठी इथे मी वरच्या साईडून जास्त नाही घ्यायचे, 1/2 इंच येईल अशा प्रकारे वाढवून घेऊन आकार काढून घ्यायचा आहे. आणि आतल्या साईडला मी इथे अशा प्रकारे आकार काढून घेतला पुढच्या भागासाठी. इथे तुम्ही बघू शकता 1 इंच पेपर पुढच्या साईडला कमी पडतो. तर मी ज्यावेळी मी ब्लाऊज कटिंग करीन त्यावेळी वाढवून घेईन. आता आपण जे माप टाकून घेतलेले आहे स्लीव्जवर ते आहे तसेच कटिंग करून घ्यायचे. इथे मी पुढच्या भागाचे देखील कटिंग करून घेते अशा प्रकारे. इथे स्लीवचे कटिंग करून झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण पेपरचे 34 छातीचे ब्लाऊजचे कटिंग कटोरीचे तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहे. इथे मी बाही लंबाई 5 इंच आणि 13 इंच दंडगेर होता त्याचे माप लिहून घेतले. आणि शोल्डर इथे मी 5 इंच घेतलेले आहे. मुंड्यासाठी 5.5 इंच आणि गळा रुंदी 2 इंच घेतली. याच्या मापाने कटिंग करून